आज दिनांक 22 सप्टेंबर ही तारीख केवळ दिनदर्शिकेवरची संख्या नाही, तर इचलकरंजीकरांसाठी हा दिवस आहे आपल्या आवडत्या लोकनेत्याच्या वाढदिवसाचा आणि त्यांच्या नेतृत्वाचा उत्सव करण्याचा दिवस। नमस्कार, मी सुनंदा नाईक आणि आपण पाहताय तारा न्यूज। इचलकरंजी मतदारसंघाने ज्या व्यक्तीवर विश्वास टाकला ते नेते केवळ वचन देत नाहीत, तर लोकांच्या डोळ्यातले समस्या जाणून घेऊन ती समस्या सोडवण्यासाठी उपाय शोधतात। 22 सप्टेंबर इचलकरंजीच्या जनतेसाठी अभिमानाचा दिवस, कारण हा दिवस आहे लोकप्रिय आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांचा वाढदिवस। राजकारण म्हणजे केवळ मंचावरील घोषणा नव्हे किंवा भाषणं नव्हेत, जमिनीवर राहून साधेपणाने जगत सर्वसामान्य जनतेला डोळ्यासमोर धरून त्यांच्या समस्यांचं निराकरण करणं आणि समाधानाचं जीवन देणं हेच तत्वज्ञान प्रत्यक्ष उतरवून दाखवणारे आमदार डॉक्टर राहुल आवाडे खऱ्या अर्थाने जनतेतले जननेते। वारसा लाभलेला असला तरी त्यांनी त्यावर विसंबून न राहता जमिनीवरच्या संघर्षातून स्वतःची ओळख निर्माण केली। समस्या ऐकणे, ती समजून घेणे आणि तातडीने सोडवणे हीच त्यांची राजकारणातील शैली। म्हणूनच आज मतदारसंघात एकच वाक्य ऐकू येतं की काम बोलतंय, म्हणून विरोधक नाहीत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इचलकरंजीत झालेला 713 कोटी रुपयांहून अधिक विकास कामांचा शुभारंभ ही त्यांची दूरदृष्टी आणि अथक प्रयत्नांची फलश्रुती। पाणी पुरवठ्याच्या समस्येवर उपाययोजना, भुयारी गटर योजना, 6 नवी टाक्या मलशुद्धीकरण केंद्र, रस्ते सुधारणा, शहापूर पोलीस स्टेशन, इंदिरा गांधी रुग्णालयाचा विस्तार, नर्सिंग कॉलेजची उभारणी, MRI ब्लड बँका, प्रयोगशाळा, व्यसनविरोधी मोहिमा आणि तरुणांसाठी स्पोर्ट्स अकॅडमी, नगरपालिकेला आर्थिक बळकटीसाठी प्रयत्न, तसेच GST परताव्यासाठी सातत्याने लढा। प्रत्येक प्रकल्प इचलकरंजीच्या विकासाचा नवा अध्याय ठरत आहे। मुख्यमंत्री स्वतः म्हणाले आहेत की इचलकरंजीच्या विकासाबाबत येणाऱ्या प्रस्तावांना तातडीने मान्यता दिली जाईल। एवढ्या मोठ्या प्रमाणावर कामांचे समन्वय आणि आयोजन हे कौतुकास्पद आहे। हे शब्द फक्त एका आमदारासाठी कौतुक नाहीत, तर जनतेच्या विश्वासाची शाबासकी होती। डॉक्टर राहुल आवाडे यांची वेगळी ओळख म्हणजे रुग्णालयात गळतीमुळे शॉर्ट सर्किट झालं तर ते स्वतः घटनास्थळी पोहोचतात, तरुणांच्या रोजगारांसाठी संधी शोधतात, व्यसनमुक्तीसाठी पोलिसांना सतत सजग ठेवतात आणि प्रत्येक गल्लीबोळातील छोट्यातली छोटी समस्या स्वतः जबाबदारीने सोडवतात। अध्यक्ष महोदय, जून महिन्यामध्ये इचलकरंजी, सांगली, सातारा, सोलापूर या 3 जिल्ह्यातली 8 जण यांना पोलिसांनी पकडलेला गांजा 41 किलो गांजा पकडला, परंतु यांना पकडून सकाळी पकडला आणि संध्याकाळी त्यांची सुटका झाली। अशी परिस्थिती फक्त पोलिसांच्या दुर्लक्षाच्यामुळे त्या ठिकाणी। हीच कारण की इचलकरंजीकरांच्या मनात ते फक्त आमदार नाहीत, तर खरेच उपायदार ठरले आहेत। त्यांचा प्रवास राजकारणासाठीही मार्गदर्शक आहे। आत्मविश्वास हवा, जनतेशी नाळ हवी आणि घोषणाऐवजी कृतीतून बोलावं लागतं। आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त तारा न्यूज परिवाराकडून त्यांना मनपूर्वक शुभेच्छा। इचलकरंजीचा चेहरा बदलणारे, लोकांच्या प्रत्येक समस्येला स्वतःची समस्या मांडणारे, लोकातलेच आपले लोकनेते डॉक्टर राहुल आवाडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। नेतेपद वारशाने नाही तर कष्टाने मिळतं हे आपल्या कामातून आपण दाखवून दिलं। हा प्रवास असाच प्रेरणादायी आणि यशस्वी राहो हीच तारा न्यूज परिवारातर्फे सदिच्छा। या आणि अशाच अपडेट्ससाठी पाहत रहा तारा न्यूज। धन्यवाद।